बघा तर काय कुरकुरीत झालेत हे वडे. आज आपण बनवणार आहोत असे कुरकुरीत पण आतून मऊ साबुदाणा वडे, अजिबात तेलकट न होता आणि तेलामध्ये न फुटता. आतून बघा किती पोकळ आणि मऊ आहेत हे वडे आणि बाहेरून अगदी कुरकुरीत. आणि तेलात टाकल्यावर अजिबात फुटायला नाही पाहिजेत म्हणून खास ट्रिक सांगितलंय. व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं संगीताच्या मुतपाकखान्यामध्ये. परफेक्ट साबुदाणा वडा बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे साबुदाणा भिजवणं. साबुदाणा भिजल्यावर तो अजिबात चिकट राहता कामा नये. तर इथे मी 1 कप साबुदाणा 2 पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलाय. आता यामध्ये पाणी किती घालायचं? तर जस्ट फक्त साबुदाणा भिजेल इतकंच पाणी आपल्याला घालायचंय. त्याहून जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही. आणि झाकण ठेवून 10 ते 12 तासासाठी हा साबुदाणा असाच भिजू द्यायचा. याहून जास्त पाणी घालायचं नाही म्हणजे साबुदाणा चिकट न होता तो छान भिजतो. आता 12 तासांनी बघा, साबुदाणा छान फुलून आलाय आणि जितकं पाणी साबुदाण्याला ऍब्झॉर्ब झालं आहे ते अगदी परफेक्ट आहे. साबुदाणा छान दाणेदार झालाय. आता वड्यांसाठी एका मोठ्या भांड्यामध्ये आपण मिश्रण बनवून घेऊया. तर या भांड्यामध्ये मी हा साबुदाणा काढून घेते. साबुदाणा बघा अगदी मोकळा मोकळा झालाय. भांड्यालाही पाणी अजिबात नाहीये. तुमच्या साबुदाण्यामध्ये जर पाणी जास्त राहिलं असेल तर तो एका कापडावर थोड्या वेळासाठी पसरून ठेवा. म्हणजे त्यातलं एक्स्ट्राचं पाणी असेल ते थोडं कमी होईल. साबुदाणा असा हातामध्ये चोरल्यावरती हाताला अजिबात पाणी लागलं नाही पाहिजे. तुम्ही बघू शकताय माझ्या हाताला जराही पाण्याचा अंश नाहीये. साबुदाणा बनवायची पहिली टीप म्हणजे साबुदाणा असा परफेक्ट भिजला पाहिजे. आता तुम्हाला हवं तसं 2-3 मिरच्या यामध्ये बारीक चिरून घाला. अर्धा इंच आल्याचे तुकडेही घाला. याशिवाय 1 टीस्पून जिरे, चवीप्रमाणे मीठ आणि 1 टीस्पून साखर घालायची. साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर नका घालू. हे सगळं आधी मिक्स करून घ्यायचं. आता इतक्या साबुदाण्यासाठी मी 2 मध्यम बटाटे अर्धवट शिजवून घेतले. हे बटाटे आता किसून घेऊया. बटाटे जर मोठे असतील तर 1.5 घाला. बटाटे शिजताना कडक राहिले तरी चालतील पण लगदा होऊ देऊ नका. बटाटा घालून झाला की साबुदाणा आणि बटाटा आधी एकजीव करून घ्यायचा. मी अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्यांचं जाडसर कूट करून घेतलंय. हे कूट आपण यामध्ये घालून घेऊया. 1 कप साबुदाण्यासाठी अर्धा कप शेंगदाण्यांचं कूट हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. सगळं चांगलं मळून घेऊन एकत्र करून घ्यायचं. आता आपण याचे वडे बनवून घेऊया. त्यासाठी साबुदाण्याचा असा मी लाडू एवढा गोळा घेतलाय. असा गोल गोल गोळा बनवून घ्यायचा. नंतर दोन्ही हातांच्या मध्ये दाबून या वड्याला मध्यभागी असं फुगेर ठेवायचं आणि कडा पातळ करून घ्यायच्या. वडे असे चपटे करून घेतले की ते छान तळले जातात आणि तळल्यावर दिसायलाही खूप छान दिसतात. बघा किती सुरेख झालाय हा वडा. असेच आता मी सगळे वडे बनवून घेते. सगळे वडे बनवून झाले. आता तळण्यासाठी मी कढईमध्ये वडे बुडतील इतपत तेल घेतलंय. तेल चांगलं तापू द्यायचं आणि मग गॅसची फ्लेम मध्यम करून तेलामध्ये मावतील इतके वडे घालायचे. आता तेलाला बघा भरपूर बुडबुडे येत आहेत. हे वडे आपल्याला सारखे उलट पुलट नाही करायचे आहेत. आता वड्यांचा वरचा रंग जेव्हा सोनेरी होईल तेव्हाच हे वडे मी उलटणार आहे. तेलामध्ये वडे सारखे उलट पुलट करून तळले की ते फुटण्याची शक्यता दाट असते. तर तेलामध्ये वडे घातल्यानंतर एका बाजूने आधी ते पूर्ण तळले जाऊ द्यायचे. वड्यांचा रंग असा थोडा बदलायला लागलाय. आता अजून थोडा वेळ हे वडे तळून घेऊ आणि मग त्यानंतर हे वडे आपण उलटून घेऊया. वड्यांचा रंग बघा असा सोनेरी झाला पाहिजे. आता मी हे वडे उलटून घेतले. वडे जर चिपकलेले असतील तर झाऱ्याच्या मदतीने असे सुटे करून घ्या. दुसऱ्याही बाजूने हे वडे आपल्याला असेच तळून घ्यायचे.
एक गोष्ट लक्षात ठेवायची की वडे तळताना गॅसची फ्लेम ही मध्यमच असायला पाहिजे. म्हणजे वडे वरून कुरकुरीत होतात आणि आतून छान मऊ शिजतात. जितका वेळ आपल्याला आधीची बाजू तळायला लागला होता, तितकाच वेळ दुसऱ्याही बाजूने आपल्याला हे वडे तळायचे आहेत. म्हणजे वड्यांना छान सोनेरी रंग येतो आणि वडे कुरकुरीतही होतात. आता फक्त अर्धा मिनिटासाठी हे वडे मी पुन्हा एकदा परतून घेते. म्हणजे वरची बाजू जर मऊ झालेली असेल तर तीही परत कुरकुरीत होते. वडे आता तेलातून मी काढून घेते. आता अर्धा मिनिटासाठी जास्त वेळ हे वडे तेलामध्ये ठेवायचे नाहीये. याहून अधिक वेळ तेलामध्ये वडे राहिले की मग ते फुटण्याची शक्यता जास्त असते. वडे असे तळून घेतले म्हणजे ते तेलकटही होत नाही. वड्यांची दुसरी बॅचही मी आता तळून घेते. अगदी आधीसारखेच हे वडेही आपल्याला तळून घ्यायचे. वरून सोनेरी रंग आला की वडे उलटून घ्यायचे आणि दुसऱ्याही बाजूने तितकाच वेळ वडे तळून घ्यायचे. त्यानंतर पुन्हा एकदा वडे उलटून फक्त अर्धा मिनिटासाठी तळून घ्यायचे. हे टेक्निक लक्षात ठेवायचं. तळण्याचं हे टेक्निक खूप महत्वाचं आहे. वडे बघा छान फुगलेत आणि सोनेरी पण झालेत. वड्यांवरती साबुदाणाही छान फुललेला दिसतोय. आता वडे काढून घ्यायचे. तुम्ही हवं असेल तर टिश्यू नॅपकिन वरती हे वडे काढून घ्या. वडे अजिबात तेलकट नाहीयेत आणि छान कुरकुरीत पण झाले आहे. तुम्ही आवाज ऐकू शकता. एक वडा तुम्हाला तोडूनही दाखवते. तोडतानाचाही आवाज बघा आणि आतून बघा किती छान मऊ शिजलेत आणि पोकळ झालेत. साबुदाणा वडा असा हलका आणि कुरकुरीत झाला पाहिजे. सगळे वडे बघूनच तोंडाला पाणी सुटतंय ना? रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी आपला मुत्ताक खाना बाय संगीता या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नवीन नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित येण्यासाठी बेल बटन दाबून घ्या. धन्यवाद.